कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काही त्रास नाही झाला ना तुम्हाला? चांगलं वाटलं की। हा, म्हणजे याच्यासाठी विचारते कारण इकडचं हवामान तिकडचं हवामान वेगळं आहे ना, म्हणून। नाही, काहीच त्रास नाही। खूप फिरला असाल ना प्रदीप भाऊजींबरोबर? काकू, काय काय बघितलं तुम्ही? तसं बरंच बघितलं ग, पण आता नाही आठवत काही बघ। पण मला कळत नाही तुम्ही असं अचानक कशा काय आलात? म्हणजे तसं नाही काकू, तुम्हाला प्रदीप भाऊजींनी इथे एकटं कसं काय सोडलं? खूप बिझी होते का? त्यांच्याकडे वेळ नव्हता का? खरं सांगायचं तर त्याला बरीच कामं होती। मी काम करते, त्यांना फोन करते आणि विचारते। नाही नाही, विचारत नाही, फोन करून त्यांना इथे बोलावूनच घेते मी। नको अश्विनी, अगं नको करूस फोन। काकू, मला खरं खरं सांगा, काय झालं? मला असं का वाटतंय की तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय म्हणून? जयश्री बहिणी, भाऊ सावरा स्वतःला। प्रदीपने मला घराच्या बाहेर काढलं। काकू, प्रदीप भाऊजीने तुमच्या बरोबर असं केलं, तुम्ही आम्हाला आधीच का नाही सांगितलं हे सगळं? अगं काय सांगणार मी माझ्या पोटच्या मुलाच्या बद्दल। आणि आता एवढ्या लांबून तुम्ही तरी काय केलं असतं सांगा? अगं त्याला आईबद्दल काही वाटतच नाही तर त्याला सांगून काय फरक पडणार? काकू, अहो इथे आल्यावर तरी तुम्ही सांगायचं होतं ना। आम्ही सगळे घरचेच आहोत ना। खरं सांगू का, मी भारतात परत आले आणि मला प्रकाश भाऊजींबद्दल कळलं। तुमच्या या सगळ्या दुःखामध्ये मी काय बोलणार होते? सख्या मुलानेच पाठ फिरवली, त्या बाईचे एकटे पण नाही कळणार कोणाला। काकू, तुम्ही अजिबात एकटे नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, कळलं तुम्हाला? मी आत्ता प्रदीप भाऊजींना फोन करून विचारते की त्यांनी असं का केलं म्हणून। कुणाचा फोन? हॅलो, तुम्ही ऍडव्हान्स घेतला आणि ऑर्डर दिली नाही? अहो मी कुठलाही ऍडव्हान्स घेतलेला नाहीये आणि कुठचीही ऑर्डर दिलेली नाहीये। अश्विनी ऐक माझं, तो तुला उलट सुलट काहीतरी बोलेल, नको फोन करूस त्याला। आज ऐक। नाही काकू, काही झालं तरी मी त्यांच्याशी बोलणार आहे। हॅलो, अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी कसलीही ऑर्डर घेतलेली नाहीये, तुम्ही प्लीज परत फोन नका ना करू। इकडे फोन अहो काकू, बोलू सगळं काही उपयोग होणार नाही। जे माझ्या नशिबात असेल ना ते मलाच भोगायचंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।